विदर्भातील शेतकरी ऊसाची लागवड पारंपरिक पद्धतीने करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी 40 टन उत्पादन मिळतं। मात्र ऊसाचं एकरी 100 टन उत्पादन मिळावं यासाठी यवतमाळ जिल्ह्यात नॅचरल शुगर मार्फत महागाव तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येतंय। यवतमाळ जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त आहे। मात्र गुंज इथं नॅचरल शुगर साखर कारखाना सुरू झाल्यानंतर ऊस लागवडीचं क्षेत्र वाढतंय। ऊसाचं उत्पादन वाढावं यासाठी ठिबकवर 6 फूट बाय 2 फूट अंतरावर VSI 8005 या वाहनाच्या रोपाची लागवड करण्यात येते। या पद्धतीमुळे एकरी 100 टनापर्यंत उत्पादन मिळतं। जिल्ह्यामध्ये 2 कारखाने होते, वसंत आणि आपला सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना। सुधाकरराव नाईक साखर कारखाना काही कारणाने बंद पडला। तो कारखाना आमचे नॅचरल शुगरचे चेअरमन माननीय श्री कृषीरत्न बीबी ठोंबरे साहेब यांनी विकत घेतलं। या भागामध्ये ऊसाची लागवड कमी प्रमाणात होती, त्यामुळे साहेबांनी आपल्याला ऊसाचं उत्पादन वाढवावं आणि ह्या भागातील ऊसाचं लागवड क्षेत्र वाढावं यासाठी आडसाली ऊस लागवडीची योजना जाहीर केली आणि त्या दृष्टीनं उत्पादन वाढीसाठी लक्ष्य आपलं एकरी 101 टन वाढावं यासाठी चेअरमन साहेबांनी प्रयत्न करून ही आडसाली ऊस लागवडीची योजना सुरू केली। त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे। जवळपास 4 लाखाची बुकिंग आतापर्यंत झालेली आहे आणि 3 लाख रोप आपण वाटप केलेले आहे। 90 एकरची जवळपास आपल्याला रोप बुकिंग झालेली आहे। त्यापैकी आपण 70 एकरवर लागवड आपण पूर्ण केलेली आहे। आज जे आपण इथं जमलेलो आहोत ते श्री रवी बोंपिलवार यांच्या शेतामध्ये त्यांनी 7 एकर आडसाली ऊसाची लागवड केलेली आहे आणि त्यांचं आपलं लक्ष आहे की त्यांचे 100 टन एकरी व्हावंच या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत। कारण कारखान्याचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन राहणार आहे। आपण प्रत्येक महिन्याला आपण प्रत्येक प्लॉटवर प्रात्यक्षिक घेणार आहोत आणि प्रत्येक आडसाली ऊसाबद्दलची पूर्ण माहिती देणार आहोत। त्या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत। बोंपिलवार साहेबांचा आता ऊस 7 एकर आपली लागवड चालू आहे। त्या 7 एकरमध्ये 700 टन ऊस होणार त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत। वेळोवेळी आपण मार्गदर्शन करणार आहोत। मध्ये आपण बेण्याचा वापर करून लागवड करत होतो, पण आता आपण नवीन पद्धत चालू केलेली आहे विदर्भामध्ये रोप लागवडीची। यामध्ये आपण एकरी आपल्याला 5 बाय 2 वर 4,500 रोप लागतात आणि ह्यांनी जी लागवड केलेली आहे 6 बाय 2 वर, कारण ह्यांची जमीन चांगल्या प्रकारची असल्यामुळं त्यांनी 6 बाय 2 वर लागवड केली आहे। ह्यांना 4,000 रोप लागलेले आहे। तरी एकरी ह्यांचा खर्च जवळपास रोपाचा 9,000 रुपये आणि बाकी खताचा वगैरे बेसल डोस वगैरे आणि शेवटपर्यंत ह्यांचा खर्च जवळपास 40,000 एकरी येणार आहे। आणि त्यांचं जर उत्पन्न जर धरलं एकरी 100 टन तर त्यांचं जवळपास 2,500चा दर सरासरी दर धरला तरी 2.5 लाख रुपये उत्पन्न होतं त्यांचं आणि त्याच्यातून 50,000 आपण खर्च धरला तर 2 लाख रुपये निव्वळ नफा यांचा होतो। हिवरा संगमीतल्या रवी बोंपिलवार यांच्या 7 एकरातल्या सोयाबीन पाऊस नसल्यानं करपलं, त्यामुळे त्यांनी या 7 एकरात ऊसाची लागवड केली आहे। या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती, पण पावसाची मध्यंतरी बऱ्याच वेळानंतर पाणी आलं, बरीच उघाड झाली, त्याच्यामुळे माझं सोयाबीनचं जर्मिनेशन झालं नाही। त्याच्यामुळं माझ्यासमोर आता या शेतीमध्ये काय लावावं असा फार मोठा पर्याय निर्माण झाला होता। त्याच्यानंतर मी विचार करत असतेवेळेस आमच्या इथे नॅचरल शुगर क्रमांक 2 युनिट यांनी एक आडसाली 101 टनचं लक्ष्य अशी एक योजना आणली। त्या योजनेची माहिती मी यांच्या अधिकाऱ्याकडून घेतली आणि त्या योजनेमध्ये मी सहभागी झालो। त्याच्यानंतर मग योजनेमध्ये सहभागी होण्याचे 2 कारणं की यांचं 101 टन लक्ष्य आहे, त्याच्यामुळं आर्थिक सुद्धा आपलं उत्पन्न वाढेल आणि एकरी उत्पादनसुद्धा वाढेल। त्याच्यामुळं मी हे आडसाली ऊस लावायचा निर्णय घेतला। तसंच आडसाली म्हणजे आम्ही फारच म्हणजे अनभिज्ञ होतो याच्यामध्ये की आडसाली म्हणजे काय आम्हाला माहीतच नव्हतं। आडसाली म्हणजे 1.5 साली, 1.5 साली म्हणजे 18 महिन्याचं हे क्रॉप। 18 महिन्यापर्यंत याची आपल्याला काळजी घ्यावी लागते। 2 पावसाळे याच्यामध्ये मिळतात, त्याच्यामुळं पर्यायाने याच्यामध्ये उत्पन्नातसुद्धा वाढ होऊ शकते। 1.5 पट 2 पट याच्यामध्ये चालू ऊसाच्या उत्पन्नापेक्षा याच्यामध्ये वाढ होऊ शकते। या ठिकाणी मी आधी रोपांची बुकिंग करून घेतली कारखान्यामार्फत। त्याच्यानंतर शेताची मशागत करते वेळेस 6 फुटाचा या ठिकाणी सरा ओढून घेतला। भेसळ डोस म्हणून या ठिकाणी मी 3 पोते 10-26-26 50 किलो पोटॅश MOP आणि सेकंडरी मायक्रोन्युट्रिएंट्स मध्ये या ठिकाणी मी 10-5-10 असे 3 भेसळ डोस टाकून घेतला। पण ते भेसळ डोस 10-12 दिवसापूर्वी टाकून घेतला आणि तो भेसळ डोस मी माती आड केला।
त्याच्यामुळं आता मी जेव्हा ऊसाची लागवड करत आहोत त्याच्यामुळे डायरेक्ट ऊसाला त्या खत मिळणार नाही आणि खत जमिनीमध्ये मिळालं आणि आता जेव्हा माझं याच्यासाठी केली की जिवंत रोप आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि टिपरी लागवडीमध्ये जर्मिनेशनचा प्रॉब्लेम येते, फुटव्याची संख्या मेंटेन होत नाही, कधी म्हणजे एक फुटवा निघतो दुसरा फुटवा निघत नाही, त्यामुळे रोपं हे जिवंत आपल्या या ठिकाणी लागवड होत आहे. आणि मी याच्या आधी पारंपरिक पद्धतीमध्ये टिपरी लागवड केली होती तर मला ऊसांची संख्या कमी मिळाली, पण याच्यामध्ये 40,000 म्हणजे 40,000च रोपं मला मिळतील आणि 100 टनचं लक्ष माझं आहे ते मी लक्ष 100% टार्गेट पूर्ण करेल, किमान त्याच्यापेक्षाही जास्त करण्याचा मी प्रयत्न करेल. तशी इथल्या नॅचरलच्या अधिकाऱ्याची मला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सल्ला त्यांचा मी घेत राहील. दिवसेंदिवस सोयाबीनचे बाजारभाव कमी होत असल्यानं पारंपरिक शेती तोट्यात जाते. त्यामुळे आधुनिक तंत्र वापरून ऊसाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना पुन्हा ऊस शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल. गजानन भोयर, साम टीव्ही, यवतमाळ.